नमस्कार मित्रांनो, मी अरविंद आणि तुम्ही बघता बोल भाऊ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी ते 12वी विद्यार्थ्यांना सूचना आणि योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना. या योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तरी सर्व मित्रांना मला एकच सांगायचंय, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो, ज्या मुलांना आई किंवा वडील नाही अशा मुलांना, अशा विद्यार्थ्यांना शासनातर्फे सुद्धा योजना मिळते. तुमच्या तालुक्यामध्ये जर बाल विकास अधिकारी यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधा. ज्या गावातील 18 वर्षाखालील अशा मुलांना शासनाकडून अनुदान दिलं जातं. जर त्या मुलांचं वय 18 पेक्षा कमी असेल आणि त्यांचं वडिलांचं जर मयत झालं असेल तर त्या 1 ते 2 मुलांना ही योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ मिळतो आणि या योजनेचा निकष काय हे आपण जाणणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत बनवून राहा. तर बघूया, सगळ्यात पहिले आपण या योजनेमध्ये काय काय कागदपत्र लागतात हे बघूया आणि सविस्तर माहिती त्यानंतर मी आपल्याला देणार आहे. तर बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला कागदपत्र जे लागणार आहे, तुम्हाला बाल आणि एकत्र खाते, म्हणजे बाल आणि आईचे आणि बाळाचं एकत्र खाते, बाळ आणि आई एकत्र खाते. कारण का जॉईंट अकाउंट ज्याला आपण म्हणतो, एकत्र खाते असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर शिधापत्रिका म्हणजेच हा राशन कार्ड, जो आपण म्हणतो राशन कार्ड हा. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड. आई आणि मुलांचं, मुला असेल तर मुला, मुली असेल तर मुली, यांचं तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला शाळेचे ओळखपत्र, मुख्याध्यापकाची लिहिलेली जर ओळखपत्र म्हणजे टीसी असेल टीसी, बोनाफाईड असेल तर बोनाफाईड. त्यानंतर तुम्हाला वडील मृत्यू प्रमाणपत्र, की वडिलांचं मयत कधी झालंय आणि वडिलांचं मयतीची तारीख काय हे त्या प्रमाणपत्रावर असतं आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला जोडणं अनिवार्य आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे उत्पन्नाचा दाखला पुरावा. एकतर उत्पन्नाचा दाखला 72,000 ते 75,000 पर्यंत तुम्ही देऊ शकता. त्यापेक्षा जास्त लागणार नाही. यासाठी तुम्ही त्यापेक्षा कमी तुम्ही दिलेलं चांगलं, कारण त्यापेक्षा जास्त घेण्यात येणार नाही. तर मित्रांनो, या प्रकारची ही योजना आहे इयत्ता 5वी ते 12वी विद्यार्थ्यांना सूचना. कारण का 5वी ते 12वी पर्यंत शिकत असलेल्या मुलांना, विद्यार्थ्यांना हे खूप फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना वडील किंवा आई नाही. तर या योजनेचा नक्कीच जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यासोबत तुम्हाला संपर्क करायचा आहे. यांच्या माध्यमातून तुम्हाला जिल्ह्यावर बाल संरक्षण समिती किंवा बाल जिल्हा अधिकारी या कार्यालयाला तुम्हाला जाऊन हे फॉर्म, अर्ज कसं करायचं सगळं तुम्हाला माहिती तालुका अधिकारी देतील. त्या पद्धतीने तुम्हाला सगळं माहिती घेऊन, सगळं डॉक्युमेंट्स जोडून तुम्हाला बाल संरक्षण समिती यांच्याकडे तुम्हाला फॉर्म द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा प्रत्येक महिन्याला तुम्हाला प्रति महिना 4,000 रुपये असं तुम्हाला दिलं जातं. तर या योजनेबद्दल जर माहिती जर आवडली असेल, नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येतो.